नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहे आपल्या या चॅनलवरती. हा विषय आहे, गेल्या काही सत्रांपासून आपण बघत आहोत की शेअर मार्केट हे पडत आहे. तर यामागचे काही रिझन आहेत, हे आपण आज शोधणार आहोत. तर शेअर मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून जी घसरण होत आहे, 25 सप्टेंबर रोजी सेन्सेक्स आणि निफ्टी हे रेडमध्ये बंद झालेले आहेत, रेड सिग्नलमध्ये बंद झालेले आहेत. आणि जर तुम्ही बघितलं तर गेल्या पूर्ण आठवड्यामध्ये, पूर्ण सोमवारपासून तर शुक्रवारपर्यंत सगळे रेडमध्ये बंद झालेलं आहे. तर नेमकी मार्केट खाली का गेलंय, का पडतंय? तर मी शोधलंय की याच्या मागते काही 4 कारणं आहेत. तर ते काय कारण आहे ते आपण आज बघणार आहोत. पहिलं कारण आहे की यामध्ये आपल्याला असं दिसतंय की आपले परदेशी गुंतवणूकदार जे आहेत, FII, तर यांना पूर्ण आपल्याला दिसतंय की गेल्या काही महिन्यांपासनं हे आपल्या भारतातनं त्यांचे पैसे काढण्याच्या मागे लागलेले आहेत. तर त्यांचे पैसे काढत आहेत. तर उदाहरण द्यायचं जर झालं तर गेल्या बुधवारीच तर त्यांनी जवळपास 425 करोड रुपयाचे त्यांनी यातनं काढले. त्याच्यानंतर जवळपास असेच त्यांनी 3,000 कोटी, 3,500 कोटी, तर असा सिक्वेन्सच त्यांनी लावलेला आहे. तर हा ट्रेंड पूर्ण त्यांचा सेलिंगचा चालू झालेला आहे. तर हा ट्रेंड आपल्या मार्केटला खाली जाण्याचा हा त्याला भाग पाडतोय. आणि त्याचमुळे आपल्या या भारतीय शेअर बाजाराची ही डोकेदुखी ठरती आहे. पण यात आपण एक पॉझिटिव्ह गोष्ट यामध्ये अशी पकडू शकतो. भारताची जी अर्थव्यवस्था आहे, तर ही एक इकॉनॉमी चांगल्या पद्धतीची आहे. तर ही इकॉनॉमी चांगली असल्यामुळे असं आपण प्रेडिक्ट करू शकतो की हे जे FII आहेत, तर हे परत येण्याची शक्यता आहे. कारण हे बाईंग जर त्यांनी ज्यावेळेस चालू केलं तर हे आपल्या मार्केटला ड्राईव्ह करणार आहेत, मेन ड्रायव्हर आहेत ते. तर आपल्याकडे डॉमेस्टिक इन्व्हेस्टर्स आहेत, पण हे मार्केटला ते बॅलन्स करतात. परंतु जे फॉरेन इन्व्हेस्टर जे आहेत, तर ते एकदम इम्पॉर्टंट रोल यामध्ये आपल्या शेअर मार्केटमध्ये त्यांचा रोल आहे. तर हे नेमकी करतात काय सध्या? तर मग हे काय करतायत सध्या, की आपल्याकडचं जे काही त्यांनी इन्व्हेस्ट केलेला पैसा आहे, हा पैसा काढून ते दुसऱ्या एखाद्या कंट्रीमध्ये ते इन्व्हेस्ट करतायत. फॉर एक्झाम्पल एशियन मार्केटमध्येच ते इन्व्हेस्ट करतायत, काही चायना मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतायत. आता त्यांना असं वाटतंय की चायना हा त्यांच्यासाठी एक सेफ कंट्री बनलेला आहे इन्व्हेस्टमेंट करता. तर काही दिवस ते तिकडे इन्व्हेस्ट करतील आणि ज्यावेळेस त्यांना वाटेल की आपल्या इंडियन जे मध्ये आहे मार्केट सुधारण्याच्या मार्गावर आहे, त्यांना वाटेल, तर त्यावेळेस ते इंडियामध्ये परततीलच. तर हे एक आपण पॉझिटिव्ह संकेत यामध्ये पकडू शकतो. कारण भारताची जी आर्थिक व्यवस्था आहे, ही खूप चांगल्या प्रकारे आहे. आपला GDP हा वाढत चाललेला आहे. तर तुम्ही माझा मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल की भारताचा GDP हा कसा वाढत आहे, हेही मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर आत्ताच आपण GST 2 हे आपल्या पंतप्रधान मोदीजींनी हा एक चांगला राबवलेला एक उपक्रम आहे. तर यामध्ये आपल्याला असं दिसतंय की भारताचे जे कन्झम्पशन आहे, तर हे कन्झम्पशनही वाढत आहे. आत्ताच आपण बघतोय लेटेस्टली की जसं कन्झम्पशन बिग बिलियन सेल आहे, ॲमेझॉनवरती काही सेल चालू आहेत. आपण बघत आहोत आपल्या डेलीच्या आपल्या रुटीनमध्ये आपल्याला दिसतंय सगळीकडे की हा सेल चालू आहे, तो सेल आहे. याने काय होतं आहे की जो आपला FMCG सेक्टर आहे किंवा कन्झम्पशन करणारा सेक्टर आहे, तर हा वाढत आहे. तर याने काय होणार आहे की हा घरोघरात जाणाऱ्या वस्तू आहेत. तर याने काय होतं की हा रोज याचं कन्झम्पशन वाढल्यामुळे याचं खपत जास्त होतीये. कन्झम्पशन वाढल्यामुळे काय होतं की मॅन्युफॅक्चरिंग चांगलं वाढतं याच्यामुळे. आणि हा जर कन्झम्पशन करणारा जो क्षेत्र वाढलेला आहे, तर तुम्हाला जर माहिती असेल की आपल्या GDPमध्ये कन्झम्पशन क्षेत्राचा खूप मोठा वाटा आहे. जर हे क्षेत्र जर वाढलं तर आपला GDP ऑटोमॅटिकली वाढतो आणि त्यामुळे आपली भारताची अर्थव्यवस्था ही वाढत जाणार आहे. हे लक्षात आपल्याला घ्यायला पाहिजे. त्यामुळे हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आपण बोलू शकतो. जरी आज मार्केट डाऊन असलं तरी फॉरेन इन्व्हेस्टर परततील अशी अपेक्षा करूया. दुसरं कारण मला यामध्ये असं दिसतंय की US व्हिसा फीज वाढ. तर अमेरिकेने ट्रम्प तात्या सगळे म्हणतात, ट्रम्प तात्यांनी ज्यावेळेस असं काहीतरी करतात त्यामुळे मार्केटमध्ये उलटपालट होतच असते. तर ह्या ट्रम्प तात्यांनी काय केलं आहे की H1B व्हिसा यामध्ये ॲप्लिकेशनची फीज त्यांनी वाढवलेली आहे. तर ही फीज $1 दुसरं आहे. पण याने होतंय काय की ही 22 सप्टेंबरपासून त्यांनी लागू केलेली आहे. तर याने याचा थेट फटका आपल्या IT सेक्टरला जाणवलेला आहे. तर हा फटका बसल्यामुळे मार्केट अजूनही डाऊन आले आणि IT सेक्टरच्या कंपन्या त्यामुळे खाली चाललेल्या आहेत. 19 सप्टेंबरपासूनचा निफ्टी ITचा इंडेक्स जर बघितला तर हा 5% जास्त खाली गेलेला आहे. तर हे एक मोठं रिझन आहे की US व्हिसा
वाढ, विजेस H1B याची फीज वाढलेली आहे. याचं एक मुख्य कारण आहे. हे 2 नंबरचं कारण आहे. फॉरेन इन्व्हेस्टरने आतापर्यंत किती बाय केलंय, किती सेलिंग केलंय, तर त्याचं एक छोटीशी नजर टाकूया. तुम्हाला दिसत असेल मित्रांनो इथे की हा कॅश मार्केटचा डेटा आहे. हा पूर्ण सप्टेंबर महिन्याचा डेटा आहे. तर पूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये आतापर्यंत 30,141 करोड एवढं त्यांनी इक्विटी विकलेली आहे. तर त्यांनी बघितलं तर 26 सप्टेंबर म्हणजे गेल्या शुक्रवारी 5,687 करोडची विक्री केलेली आहे. तर आपल्याला असं दिसतं इथे बघा, हे कॅश मार्केटमधली विक्री आहे सगळी. त्यानंतर इथे फ्युचर अँड ऑप्शन, तर यामध्येही त्यांनी असंच टोटल FIचा डेटा, इथेही त्यांनी सेलिंगच चालू आहे त्यांचं. 3,589 करोड, त्यानंतर 509 करोड, 597 करोड. तर हे टोटल त्यांचं सेलिंगच यामध्ये असं चालू आहे मार्केटमध्ये. तर हे मेन कारण आहे. त्यानंतर आपण दुसरं बघू शकतो की निफ्टीचा जे इंडेक्स आहे, निफ्टीचा जो काही चार्ट आहे बघा, इथे दिसतं तुम्हाला की हा चार्ट बघा इथे 19 सप्टेंबरचा हा पहिला दिवस आहे. तर ह्याचं क्लोजिंग झालेलं आहे इथे 25,337 आणि आता क्लोजिंग झालं आहे शेवटी 24,678. तर जवळपास जर 19 सप्टेंबरपासनं जर इथून जर इथे पकडलं आपण, तर याचं जे मेजर केलं आपण, तर ह्या दिवसांमध्ये जवळपास हे 786 पॉईंट जवळपास मार्केट खाली गेलेलं दिसतंय आणि 3.1% यामध्ये हे मार्केट खाली गेलेलं आहे टोटल एक. त्यानंतर जर याचे आपण बघितलं, ही जी ऑरेंज लाईन दिसते की ही 50 डेज त्याची ही मुव्हिंग ॲव्हरेज आहे. तर 50 दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेजही त्यांनी तोडलेला आहे आणि 200 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या जवळपास ते चाललेले आहे. तर याचा जर नेक्स्ट सपोर्ट जर बघितला तर 24,400चा सपोर्ट इथे आपल्याला दिसतोय इथे. 24,400चा सपोर्ट जर तोडला तर तो मार्केट इथे अजून खाली जाण्याची शक्यता आहे. तर इथे सेलिंग पूर्ण प्रेशर आहे. तर हे अशा पद्धतीने इथं आपल्याला निफ्टीचा चार्ट इथे आपल्याला दिसतोय. तर अशा प्रकारे आपण बघितलं की निफ्टी आणि आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, तर याचा परिणाम दोघांचा कसा मार्केटवरती आपल्याला जाणवत आहे. तर यानंतरचं जे तिसरं रिझन आहे, आपण बघू शकतो की यामध्ये ग्लोबल संकेत जे आहेत, म्हणजे की एशियन मार्केट, त्यानंतर US मार्केट, तर हे सुद्धा त्या पद्धतीनेच मायनसला जात आहे. तर यामुळेच सगळा हा ग्लोबल प्रेशर एक तयार होत आहे. तर हा दबाव झाल्यामुळे आपला भारतीय मार्केटवरही हा दबाव आपल्याला जाणवत आहे आणि त्यामुळेच हे मार्केट, आपलंही मार्केट त्यामुळे खाली जात आहे. जसं की साऊथ कोरियन मार्केट, एशियन मार्केट, कॉस्पी, US मार्केट, तर हे सगळे मार्केट आता बघितलं तर रेडमध्येच क्लोज होताना आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर चौथं जे कारण आहे, तर मला असं दिसतं याच्यामध्ये अनालिसिसमध्ये की चौथं मार्केट कारण असं आहे की क्रूड ऑइलचे दर. तर चौथं कारण असं आहे की क्रूड ऑइलच्या तेलाचा जो दर आहे, तर तो जवळपास 2.5% वाढलेला आहे. गेल्या आठवड्यामध्ये आपण बघितलं तर तो बुधवारी अचानक तो 2.5% वाढला आणि त्यामुळे जो 1 ऑगस्टपासूनचा दर आपण बघितला तर त्याचा उच्चांक त्याने गाठलेला आहे. आणि त्यानंतर US ऑइल जे काही इन्व्हेंटरीज आहेत, त्यामुळे त्यामुळे त्यांनी अनपेक्षित त्यामुळे ते घट झालेली आहे. त्यामुळे साठा असतो US मध्ये, जो ऑइलचा साठा असतो, त्यामुळे त्यांनी घट झालेली आहे. आणि एक त्याच्यामध्ये अजून एक कारण आपल्याला जाणवतंय की आता जे युक्रेन आणि रशिया यांचं जे वार चालू आहे, युद्ध चालू आहे, तर त्यामध्ये युक्रेनने जे काही त्यांच्यावर हल्ला केला, तर रशियाच्या त्यांनी एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरवर केला, त्यांनी हल्ला केला आणि ह्या हल्ल्यामुळे त्या पुरवठ्यावरती भीती निर्माण झालेली आहे आणि आज त्यामुळे किमती अजूनही या किमती अजून कमी जास्त होऊ शकतात. तर याचाच परिणाम आपल्या महागाई आणि आपल्या खर्चांवर होतो. हे 4 रिझन आपण इथं परत कन्क्लूड करूया की पहिलं रिझन आहे की या घसरणी मागचं आपण 4 रिझन आपण बघितलेत की यामध्ये पहिलं रिझन आहे की परदेशी गुंतवणूकदार, जे की फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, FII यांचं सेलिंग चालू आहे. त्यानंतर US व्हिसा फीज वाढ, तर यामुळे 2 नंबरचं हे कारण आहे, यामुळे मार्केट खाली जात आहे. त्यानंतर कमकुवत ग्लोबल संकेत, त्यामुळे वीक ग्लोबल संकेत हे आहे तिसरं कारण.
आणि चौथं कारण आहे की क्रूड ऑइलचे दर वाढलेले आहेत. तर हे 4 कारणांमुळे आपल्याला हे मार्केट खाली जाताना दिसत आहे. तर हे सगळे चारही घटक एकत्रित दबाव आणून आपल्या मार्केटवरती परिणाम आणत आहेत आणि आपलं मार्केट हे त्यामुळे खाली जात आहे. हे 4 रिझन आपण एकदा परत कन्क्लूड करूया, की पहिलं रिझन आहे, की या घसरणीमागचं आपण 4 रिझन आपण बघितलेत, की यामध्ये पहिलं रिझन आहे, की परदेशी गुंतवणूकदार जे की फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर FII यांचं सेलिंग चालू आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमच्या मते कोणत्या हे 4 घटकांपैकी कोणता घटक हा जास्त परिणामकारक आहे? मला तुमच्या कॉमेंटमध्ये कळवा आणि कॉमेंट करून तुम्ही मला कळवा नक्की तुम्हाला कोणता परिणाम तुम्हाला जास्त हा इफेक्टिव्ह किंवा याच्यावरती वाटतो त्यामुळे मार्केट जास्त पडत आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.